जय हिंद मित्रांनो, जय महाराष्ट्र. तर SSC GD 2024च्या भरतीमध्ये भरती होणाऱ्या सर्व भावी फौजींचं आपल्या चॅनल फोर्स लवर जयपालवर स्वागत आहे. तर हे बघा मित्रांनो, आज भरतीचा दुसरा दिवस आहे. तर तुम्ही बघू शकता की जे नाशिक सेंटरला जो अगोदरचा 1100 मीटरचा रनिंगचा जो ट्रॅक होता, आता त्या ट्रॅकवर रनिंग नाही होत आहे. आता जो रनिंगसाठी जो ट्रॅक आहे तो 2.5 किलोमीटर जाणे आहे आणि टोकन घेऊन 2.5 किलोमीटर वापस येणे आहे परत. तर हे बघा मित्रांनो, तुम्ही बघू शकता आज जी नाशिक सेंटरला जी बॅच सोडलेली होती ती 60 मुलांची बॅच सोडलेली होती. तर त्यापैकी टोटल 47 मुलं हे रनिंगमध्ये क्वालिफाय झालेले आहे. तर काही मुलांना असं डाऊट होता की जे चेस्ट आणि हाईट आहे ते रनिंगच्या नंतर होत आहे की अगोदर होत आहे. तर हे अगोदर होत आहे, म्हणजे हाईट आणि चेस्ट झाल्यानंतर रनिंग होत आहे. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, हा जो डाटा आहे तो 24 तारखेचा आजचा डाटा आहे. तर हा मी माझ्या मित्राकडून घेतला आहे, ज्याचं आज फिजिकल होतं. तर आज नाशिक सेंटरला 100 मुलं बोलवलेले होते, त्यापैकी 33 मुलं जे होते ते ॲब्सेंट होते आणि 67 मुलं प्रेझेंट होती. तर हाईट, चेस्ट आणि रनिंगमध्ये टोटल 20 कॅन्डिडेट जे होते ते डिस्क्वालिफाय झाले मित्रांनो. तर मेडिकलसाठी फक्त आज नाशिक सेंटरला 47 मुलं अशी जे मेडिकलसाठी क्वालिफाय झाले आहे. म्हणजे तुम्ही बघू शकता ॲब्सेंट मुलांची जी संख्या आहे ती पण भरपूर आहे. तर काही मुलं अशी असेल ज्यांना कमी मार्क असेल तर त्या मुलांनीसुद्धा फिजिकल देऊन या मित्रांनो. बघा मित्रांनो, पुणेचा जो तळेगाव CRPF कॅम्प आहे तिथे 24 तारखेला आज 100 मुलांना बोलवलेलं होतं. त्यापैकी 37 मुलं ॲब्सेंट होती आणि 63 मुलं जी प्रेझेंट होती. तर त्यापैकी हाईटमध्ये 3 मुलं फेल झाली आणि चेस्टमध्ये 6 मुलं फेल झाली. तर टोटल कॅन्डिडेट जे रनिंगसाठी जे सोडले होते ते 56 मुलं सोडले होते. तर त्यापैकीसुद्धा पुणेला 2 बॅची त्यांच्या बनवल्या. एक 31 मुलांची बॅच बनवली आणि एक 25 मुलांची बॅच बनवली. तर त्यापैकी टोटल 30 कॅन्डिडेट असे जे मेडिकलसाठी क्वालिफाय झालेले. तर काही मुलांना असा पण डाऊट होता की जे मेडिकल होत आहे ते त्या दिवशी होत आहे का दुसऱ्या दिवशी होत आहे. तर मेडिकल जे आहे मित्रांनो ते दुसऱ्या दिवशी होत आहे, कारण की मी ज्या मुलाशी बोललो होतो त्याचं फिजिकल काल 23 तारखेला झालं होतं. तर त्याला आज 6 वाजता सकाळी मेडिकलसाठी बोलवलेलं होतं. तर फिजिकल झाल्यानंतर फक्त डॉक्युमेंट होत आहे आणि डॉक्युमेंट झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मेडिकलसाठी बोलवत आहे. आणि काही मुलांना जर मेडिकलमध्ये काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट करूनसुद्धा विचारू शकता. जय हिंद, जय महाराष्ट्र.